Good morning, everyone. Myself Yadav SS Krishna Mahavidyalaya Retre Budruk Junior Wing, Subject English, Standard 12th. Good morning, everyone. Today, all of you learn now Figure of Speech Part 1. There are so many figure of speech in our poem section. So, today, learn from of that. Some of them in Part 1. So today we learn poetic devices, figure of speech. Figure of speech means भाषेचे अलंकार. भाषेचे अलंकार कशाला म्हटलं जातं? तर भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या लयबद्ध तालबद्ध शब्दरचनेला भाषालंकार किंवा भाषेचे अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे फिगर ऑफ स्पीच हे काय आहे? तर त्या पोएमची गेयता गोडवा वाढवण्याचं काम हे फिगर ऑफ स्पीच करत असतात. त्यालाच आपण पोएटिक डिव्हाइस असं म्हणतो. आपल्या अभ्यासक्रमामध्ये जवळजवळ 20 अँड अबोव फिगर ऑफ स्पीचचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काही फिगर ऑफ स्पीच हे आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत, तर काही फिगर ऑफ स्पीच हे आपल्याला 12th स्टँडर्डमध्ये शिकावे लागणार आहेत. मग पोएटिक डिव्हाइस फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे भाषेचे अलंकार, की त्या पोएममध्ये ज्या काही लाईन आलेल्या असतात त्या लाईनवरून त्या पोएमचं सौंदर्य वाढत असतं. त्याला एक वेगळा ताल सूर लय निर्माण होत असतो आणि हे वाढवण्याचं काम करणाऱ्या लाईन या वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीचमध्ये आलेल्या असतात. आपल्याला माहिती आहे काही पोएम काही गाणी ही जर एखाद्या पोएममध्ये काही गाण्यांमध्ये काही लाईन ह्या रिपीट आलेल्या असतात. त्या रिपीट येणाऱ्या लाईनमुळं रिपीट होणाऱ्या वर्डमुळं त्या गाण्याची त्या पोएमची गेयता गोडवा सौंदर्य हे वाढलेलं दिसून येतं. सो टुडे वी लर्न नाउ सम फिगर ऑफ स्पीच इन पार्ट 1. सी फर्स्ट फिगर ऑफ स्पीच alliteration. What is meant by alliteration? When there is a close repetition of the consonant sound at the beginning of word, it is the use of alliteration. काय सांगितलं? alliteration हे फिगर ऑफ स्पीच केव्हा होतो? When there is a close repetition of the consonant sound at the beginning of the word. एखाद्या लाईनमध्ये एखादा शब्द एखादा कॉन्सोनंट साऊंड म्हणजे आवाज ज्यावेळी रिपीट होत असतो तेव्हा अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. जर कवितेच्या ओळीत एकाच अक्षराने सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द आले असतील तर तेथे फिगर ऑफ स्पीच हा पोएटिक डिव्हाइस दिसून येतो. काय सांगितलेलं आहे अलिटरेशनमध्ये? तर एखाद्या लाईनमध्ये तोच साऊंड आपल्याला परत ऐकायला मिळतो. तेच लेटर परत आलेलं असतं, परंतु ते लेटर कुठं आलेलं असतं? ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड. शब्दाच्या सुरुवातीला आलेलं अक्षर, शब्दाच्या सुरुवातीला आलेला लेटर साऊंड जर त्याच लाईनमध्ये रिपीट होत असेल तरच त्यावेळी अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच होतं. म्हणजे अलिटरेशन मीन्स when there is a close repetition of the consonant sounds at the beginning of words, it is the use of alliteration. ज्या कवितेच्या ओळीमध्ये एकाच अक्षराने सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक शब्द आलेले असतील तर तेथे अलिटरेशन हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. फॉर एक्झाम्पल फर्स्ट काय आलेलं आहे? ही हिट हिज हेड. देअर इज नाव वन साऊंड इज रिपीटेड इन दिस लाईन विच इज द साऊंड एच. हिट हिज हेड. देअर इज नाव एच sound is repeated to heighten the poetic effect. The hit his head against the wall. There is now alliteration figure of speech. त्या लाईनमध्ये एच हा साऊंड रिपीट झालेला आहे. तो 2 पेक्षा जास्त वेळा आलेला आहे,
म्हणून या लाईनमध्ये येणारं फिगर ऑफ स्पीच हे कोणतं आहे? अलिटरेशन. ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. The sound of H is repeated of heighten the poetic effect. H साऊंड रिपीट झालेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या लाईनवर त्या साऊंडचा इफेक्ट झालेला दिसून येतो. तो ही इफेक्ट कसा आहे? पोएटिक इफेक्ट झालेला दिसून येतो. देन सेकंड फॉर एक्झाम्पल, सर राल्फ द रोवर टोअर हिज हेअर. या ठिकाणी the Sir Ralph the Rover Tower. There is now R sound is repeated and H sound is repeated. Ralph the Rover. Ralph and Rover. या साऊंड पेक्षाही या ठिकाणी his hair. H हा साऊंड रिपीट झालेला दिसून येतो. In this line the sound of H is repeated to heighten the poetic effect. Then third for example, the seed I spent on sown it where. In this line, the figure of speech is alliteration because the seed I spent or sown it where. There is now, which is the sound is repeated? Yes. S sound repeated to heighten the poetic effect. Then, the sheep I should or sleep in a shade. Last for example, see, the sheep I should or sleep in a shade. There is now alliteration figure of speech because S sound is repeated and the sound of S is repeated to heighten the poetic effect on this line. Sheep, should, sleep and shade. There is now S sound is at the beginning of the word. एस साऊंड हा रिपीट झालेला आहे आणि तोही कुठे झालेला आहे रिपीट? प्रत्येक शब्दाच्या ॲट द बिगिनिंग, प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला तो साऊंड रिपीट झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच दिसून येतं. अलिटरेशन म्हणजे काय? कन्सेप्ट समजली? व्हेन देअर इज अ क्लोज रिपिटिशन ऑफ द कॉन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड, इट इज द यूज ऑफ अलिटरेशन. ज्यावेळी एखाद्या लाईनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा साऊंडची रिपिटिशन झालेली असते, आवाजाची पुनरावृत्ती झालेली असते आणि तीही पुनरावृत्ती शब्दाच्या सुरुवातीला झालेली असते, आधेमध्ये कुठेही होऊन चालत नाही, त्यावेळी अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच असतं. देन सी द सेकंड फिगर ऑफ स्पीच, रिपिटिशन. What is meant by repetition? When there is a repetition of the same word in the given line or a sentence, it is the use of a repetition. Repetition म्हणजे काय? Repetition आणि alliteration या दोन्हीमध्येही कन्फ्यूज होऊन चालणार नाही. When there is a repetition of the same word in the given line or sentence, it is the use of a repetition. जर कवितेच्या ओळीत एक शब्द दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरलेला असेल तर तेथे रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो, हा अलंकार होतो. म्हणजे तोच शब्द, फक्त साऊंड नव्हे, की येणाऱ्या लाईनमध्ये जर शब्दांची पुनरावृत्ती झालेली असेल तर त्या ठिकाणी रिपिटिशन हेच फिगर ऑफ स्पीच होत असतं. जर कवितेच्या ओळीत एक शब्द दोन किंवा अधिक वेळा वापरलेला असेल आणि त्यामुळं त्या पोएटिक इफेक्ट जाणवला, त्या पोएमची, त्या लाईनची गेयता वाढलेली असेल तर त्या ठिकाणी रिपिटिशन हे फिगर ऑफ स्पीच दिसून येतं. काय कन्सेप्ट आहे रिपिटिशनची? वेन देअर इज अ रिपिटिशन ऑफ द सेम वर्ड इन द गिवन लाईन ऑर सेंटेन्स, इट इज द यूज ऑफ अ रिपिटिशन. ज्यावेळी एकाच लाईनमध्ये एक शब्द दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेळा रिपीट केला जातो, पुनरावृत्ती त्या शब्दाची केली जाते, त्यावेळी रिपिटिशन हेच फिगर ऑफ स्पीच होतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे बघा, वॉटर वॉटर एव्हरीवेअर, नॉट अ सिंगल ड्रॉप टू ड्रिंक. इन दिस लाईन देअर इज अ वॉटर वर्ड इज रिपीटेड. वॉटर अँड वॉटर. Everywhere, not a single drop to drink. In this line, the figure of speech is
repetition. The word water is repeated to heighten the poetic effect. आता आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये काय केलेलं असतं, आयडेंटिफाय द रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन इट असा प्रश्न सांगितलेला असतो. म्हणजे दिलेल्या तुमच्या पोएममध्ये तुम्ही रिपिटिशनची लाईन फाइंड आउट करा आणि ती रिपिटिशनची का आहे हे एक्सप्लेन करा. एक्सप्लेन करण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागणार आहे, जर आपण ही लाईन आयडेंटिफाय केली, वॉटर वॉटर एव्हरीवेअर नॉट अ सिंगल ड्रॉप टू ड्रिंक, हे कोणतं आहे, रिपिटिशन. लाईन लिहून घ्यायची, त्यात फिगर ऑफ स्पीचचं नाव द्यायचं आणि ते एक्सप्लेन करायचं आहे. मग एक्सप्लेन कसं करायचं, द वर्ड वॉटर इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट, की वॉटर हा वर्ड त्या लाईनमध्ये रिपीट झालेला आहे आणि त्याचा परिणाम त्या लाईनवर दिसून येतो. म्हणून या ठिकाणी ही दिलेली लाईन ही रिपिटिशनची आहे. देन सेकंड लाईन सी, कीप फीट लिटल मॅन कीप फीट. There is now word is repeated. The figure of speech is repetition. The word keep feet is repeated to heighten the poetic effect. Keep feet हे वर्ड रिपीट झालेले आहेत आणि त्याचा परिणाम हा त्या लाईनवर दिसून येतो. म्हणून या ठिकाणी जे लाईन आलेले त्यामध्ये आलेलं रिपिटिशनचं फॉर एक्झाम्पल आहे कीप फीट. See the third for example. The president said, work, work and work are the keys to success. There is now work word repeated 3 times. या लाईन मध्ये वर्क हा वर्ड काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. The figure of speech is repetition. The word work is repeated to heighten the poetic effect. Then 4 नंबरचं सेंटेन्स बघा. माय लव इज लाईक अ रेड रोज. या ठिकाणी रेड वर्ड रिपीट झालेला आहे. द लाईन फाइंड आउट द फिगर ऑफ स्पीच रिपिटिशन. द वर्ड रेज इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. रेड हा वर्ड रिपीट झालेला आहे त्यामुळे त्या लाईनवर त्याचा पोएटिक इफेक्ट जाणवतो. त्यामुळे दिलेलं फिगर ऑफ स्पीच हे कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे, रिपिटिशन. लक्षात राहील, रिपिटिशन म्हणजे काय, वेन देअर इज अ रिपिटिशन ऑफ द सेम वर्ड इन द गिवन लाईन ऑर सेंटेन्स इट इज द यूज ऑफ रिपिटिशन. अँड अलिट्रेशन, देअर इज नाउ ओनली साऊंड इज रिपीटेड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड इट इज यूज ऑफ अलिटरेशन. अलिटरेशन आणि रिपिटिशन दोन्ही मधला फरक लक्षात राहिला पाहिजे. अलिटरेशन म्हणजे साऊंड रिपीट होणं आणि तेही शब्दाच्या सुरुवातीला, आणि रिपिटिशन म्हणजे वर्ड रिपीट होणं आणि तोही वर्ड एकाच लाईनमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा रिपीट होणं. त्यावेळी आपल्याला ही दोन्ही फिगर ऑफ स्पीच त्या लाईनमध्ये दिसून येतात. देन सी द रिफ्रेन फिगर ऑफ स्पीच नंबर 3. It is now new in our new syllabus standard 12th. When there is a repetition of the same line at the end of each stanza, it is the use of a refrain. Refrain means काय सांगितलेलं आहे, जर कवितेच्या प्रत्येक स्टांजामध्ये शेवटी एकाच ओळीचा पुन्हा पुन्हा वापर केला असेल तर ते रिफ्रेन हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल, आय एम लुकिंग फॉर इन 11th स्टँडर्ड. आपल्याला एक पोएम आहे की त्या पोएममध्ये प्रत्येक स्टांजाची सुरुवात ही त्या टायटल लाईनने झालेली होते, आय एम लुकिंग फॉर. त्यावेळी कोणता फिगर ऑफ स्पीच होतो, रिफ्रेन. म्हणजे जर दिलेल्या स्टांजामध्ये त्या स्टांजाची शेवटची लाईन ही प्रत्येक स्टांजामध्ये 30 आलेली असेल तर त्यावेळी रिफ्रेन हा अलंकार होतो. वेन देअर इज अ रिपिटिशन ऑफ द सेम लाईन ॲट द एंड ऑफ ईच स्टांजा इट इज द यूज ऑफ अ रिफ्रेन. जर कवितेच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी एकाच ओळीचा पुन्हा पुन्हा वापर केलेला असेल तर तेथे रिफ्रेन हा अलंकार होतो. For example, you may be the person I am looking for. There is now
यू मे बी द पर्सन आय एम लुकिंग फॉर ही लाईन त्या पोएममध्ये प्रत्येक स्टांजाच्या शेवटी आलेली आहे. यू मे बी द पर्सन आय एम लुकिंग फॉर टायटल असणारी पोएम आहे 11th स्टँडर्ड मधली, आणि त्या पोएमच्या प्रत्येक स्टांजाची शेवटची लाईन हीच आहे, यू मे बी द पर्सन आय एम लुकिंग फॉर. मग त्याचं काय लिहायचं असतं, एक्सप्लेन करताना लाईन आहे तशी लिहायची, रिफ्रेन फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं, and the line is repeated at the end of each stanza to heighten the poetic effect. या टाईपनं ते आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. See then next for example, the figure of speech tautology. When there is a repetition of the similar words, different words having the same meaning in a line or sentence, it is the use of a tautology. Tautology means काय? जर कवितेच्या ओळीत एकाच अर्थाचे विविध शब्द, समानार्थी शब्द वापरलेले असतील तर तेथे टॅटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होतो. काय सांगितलेलं आहे? टॅटॉलॉजी मीन्स when there is a repetition of the similar words, different words having the same meaning. की समानार्थी अर्थ दाखवणारे शब्द वेगवेगळे शब्द वापरलेले असतील तर त्या लाईनमध्ये टॅटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होतो. टॅटॉलॉजी मीन्स when there is a repetition of the similar words, different words having the same meaning in the line or sentence, it is the use of a tautology. जर कवितेच्या ओळीत एकाच अर्थाचे विविध शब्द, समानार्थी शब्द वापरलेले असतील तर त्या ठिकाणी टॅटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, ही टोल्ड अस मेनी टेल्स अँड स्टोरीज. टेल्स मीन्स स्टोरीज अँड स्टोरीज मीन्स टेल्स. म्हणजे या ठिकाणी या लाईनमध्ये गोष्ट, स्टोरी या अर्थाचे दोन शब्द आलेले आहेत, टेल्स अँड स्टोरीज. या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे? गोष्टी. म्हणजे दोन वेगवेगळे शब्द, समानार्थी शब्द पण वेगवेगळे आलेले असतील तर त्या लाईनमध्ये टॅटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच होतो. ही टोल्ड अस टेल्स अँड स्टोरीज. लाईन आहे तशी लिहायची. फिगर ऑफ स्पीचचं नाव काय येणार आहे? टॅटॉलॉजी. अँड एक्सप्लेन काय येणार? द वर्ड्स टेल्स अँड स्टोरीज हॅव द सिमिलर meaning. See the next line and next for example, shout, eat loud. Shout means ओरडणे, eat loud means जोरानं ओरडणं. समानार्थी शब्द आहेत. The tautology figure of speech आहे. The word shout and loud have the similar sense in meaning. की दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, जोरानं ओरडणं, आणि दोन वेगवेगळे शब्द एकाच लाईन मध्ये वापरलेले आहेत. See the third for example, I need a new hot water heater. Hot means गरम, heater means गरम. या लाईन मध्ये दोन गरम अर्थाचे शब्द आलेले आहेत, म्हणून त्या लाईन मध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच कोणता आयडेंटिफाय होतोय? टॅटॉलॉजी. The words hot and heater have the similar sense and repeated unnecessarily. की कारण नसताना समानार्थी दोनदा शब्द वापरला गेलेला आहे, त्यावेळी टॅटॉलॉजी हे फिगर ऑफ स्पीच होत. Then see the 4 number for example, don't admit pains and sufferings. In this line the figure of speech tautology. The words pains यातना and sufferings यातना दुःख have the similar meaning and repeated unnecessarily. दोन्ही शब्दाचे अर्थ तेच आहेत, पेन्स अँड सफरिंग. यातना असह्य होणं, दुःख होणं अशा अर्थानं दोन्ही शब्द यूज केलेले आहेत. आणि या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच हे कोणतं येत आहे? टॅटॉलॉजी. Don't admit pains and sufferings. The word pains and sufferings have the similar meaning and repeated unnecessarily. टॅटॉलॉजी मीन्स काय लक्षात आलं? की एकाच लाईनमध्ये समानार्थी शब्द एकापेक्षा जास्त वापरलेले असतात
एकाच शब्दासाठी सेम अर्थाचे असणारे वेगवेगळे शब्द ज्यावेळी येतात त्यावेळी त्या लाईनमध्ये येणारा फिगर ऑफ स्पीच हा कोणता असतो? टॅटॉलॉजी. When there is a repetition of the similar words into bracket different words having the same meaning in a line or sentence, it is the use of tautology. की दिलेल्या लाईनमध्ये समानार्थी शब्दासाठी वेगवेगळे शब्द आलेले असतात त्या लाईनमध्ये टॅटॉलॉजी हा फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय होतो. Then 5 number figure of speech, antithesis. Antithesis means when there is a use of the opposite words or ideas in a line or a sentence, it is called antithesis. जर पोएमच्या ओळीत दोन विरुद्धार्थी शब्द किंवा कल्पना वापरलेल्या असतील तर त्या लाईनमध्ये अँटिथेसिस हा अलंकार होतो. When there is a use of the opposite words or ideas in a line or sentence, it is called antithesis. जर कवितेच्या ओळीत दोन किंवा त्यापेक्षा जास्त विरुद्धार्थी कल्पना विरुद्धार्थी शब्द यूज केले असतील तर ती लाईन ही अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीच मध्ये येते. लक्षात ठेवा, अँटिथेसिस आणि टॅटॉलॉजी मधला फरक काय? टॅटॉलॉजी मध्ये काय सांगितलेलं असतं तर समानार्थी वर्ड हे एकापेक्षा जास्त आलेले असतात आणि अँटिथेसिस मध्ये परस्पर विरोधी आयडिया परस्पर विरोधी अर्थाचे शब्द आलेले असतात. फॉर एक्झाम्पल डेथ, बॉर्न, अप, डाऊन, इन, आउट, परस्पर विरुद्धार्थी आयडियाज त्या ठिकाणी इंडिकेट केलेल्या असतात. जर कवितेच्या ओळीत दोन विरुद्धार्थी शब्द किंवा कल्पना वापरलेल्या असतील तर तेथे अँटिथेसिस हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल काय दिलेला आहे? द स्काय मेड अ नाईट ऑफ अ डे. देअर इज नाऊ नाईट अँड डे. परस्पर विरोधी आयडिया या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे दिलेली लाईन फिगर ऑफ स्पीच कोणती आहे? अँटिथेसिस. द टू अपोजिट वर्ड्स नाईट and day are put together to heighten the poetic effect in this line. परस्पर विरोधी अर्थ असणारे दोन शब्द या लाईनमध्ये प्रकाश टाकतात त्यामुळे दिलेली लाईन ही अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीचची आहे. सी देन नेक्स्ट फॉर एक्झाम्पल wear an old coat, buy a new book. In this line, there is now two opposite ideas. Old means जुना, new means नवीन. There is now two words. The figure of speech, antithesis. The two opposite words, old and new, are put together to heighten the poetic effect in this line. या ठिकाणी परस्पर विरुद्ध अर्थ असणारे दोन वर्ड आलेले आहेत आणि ते दोन वर्ड त्या लाईनवर प्रकाश टाकत असतात. देन सी द थर्ड फॉर एक्झाम्पल टू एरा इज ह्युमन टू फॉरगिव्ह इट डिवाइन. देर इज नाउ फिगर ऑफ स्पीच अँटिथेसिस. द टू अपोजिट वर्ड्स टू एरा अँड टू फॉरगिव्ह आर पुट टुगेदर to heighten the poetic effect. Then next one, he wants to light the dark route. Light and dark. There are now two opposite words, light and dark, are put together to heighten the poetic effect. In this line, the figure of speech is now antithesis. या ठिकाणी आपल्याला दिलेली प्रत्येक लाईन फाइंड आउट करून दिलेली आहे ती कोणत्या फिगर ऑफ स्पीचची आहे आणि त्याचं एक्सप्लेन कसं लिहिलं पाहिजे हे सगळं या PPT मध्ये दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनंच आपल्याला आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये येणारी फाइंड आउट द पोएटिक डिव्हाइस ऑफ फिगर ऑफ स्पीचची फॉर एक्झाम्पल ही फाइंड आउट करून एक्सप्लेन करावी लागणार आहेत.